विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। एकाचा खून व चौघांना मारहाण केल्याप्रकरणी 7 जणांना जन्मठेपेची व दंडाची शिक्षा। भूम येथील अतिसत्र न्यायाधीश माननीय श्री जयराज वडणे साहेब यांनी एकाचा खून व चौघांना मारहाण केल्याप्रकरणी 7 आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 3000 रुपये दंडाची शिक्षा दिनांक 8/2/22 रोजी ठोठावली। प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की मौजे वाकवड येथील बिरमल महादेव मासाळ हे दिनांक 22/11/18 रोजी भूम येथील आठवडे बाजार करून संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा नामे लहू मासाळ यांच्यासोबत मोटरसायकलवर परत गावाकडे येत असताना त्यांना रस्त्यात वाकवड येथील खिडीत अडवून आरोपी सौ पुष्पा महादेव येळे, प्रमेश्वर लिंबा येळे, सचिन विक्रम येळे, तुकाराम विक्रम येळे, राजेंद्र महादेव येळे, हनुमंत महादेव येळे, विक्रम नामदेव येळे, महादेव लिंबा येळे, अंकुश सोमनाथ येळे, सौ मुक्ताबाई विक्रम येळे व सौ मालन अंकुश येळे या आरोपींनी मारहाण सुरू केली असता बिरमल हे ओरडत त्यांच्या वस्तीकडे गेले व आरोपी हे लहूला मारहाण करीत असल्याबाबत ओरडून वस्तीवरील लोकांना सांगितले। मयत मनोज मासाळ, अप्पाराव मासाळ व राहुल मासाळ हे मोटरसायकलवर घटनेच्या ठिकाणी गेले असता आरोपी मयतास डोक्यात कुऱ्हाडीने मारहाण केली व इतरांना काठी व दगडाने मारहाण करून जखमी केले। सदर घटना ही जनावरे एकमेकांच्या शेतात चरण्याच्या कारणावरून पूर्वी झालेला भांडणाचा राग मनात धरून घडली। यात मयत मनोज यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 4 गंभीर जखमी झाले। सदर घटनेची फिर्यादी मयत मनोज यांचा भाऊ व जखमी अप्पाराव विठ्ठल मासाळ यांनी पोलीस स्टेशन भूम येथे दिली। त्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर 217/2018 कलम 302, 307, 324, 323, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंद होऊन सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक M.B. सूर्यवंशी भूम यांनी करून दोषारोपपत्र महान्यायालयात दाखल केले। सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदाराचे जबाब नोंदविण्यात आले। महान्यायालयासमोर आलेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा पुरावा तसेच परिस्थितीजन्य पुरावा गुन्हा धरून आरोपी सचिन विक्रम येळे, तुकाराम विक्रम येळे, राजेंद्र महादेव येळे, हनुमंत महादेव येळे, विक्रम नामदेव येळे, महादेव लिंबा येळे, अंकुश सोमनाथ येळे या एकूण 7 आरोपींना कलम 302, 307, 324, 323, 143, 147, 148, 149 अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी 3000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट श्री किरण कोळपे अतिरिक्त सरकारी अभियोक्त भूम यांनी महान्यायालयासमोर बाजू मांडली तर पैरवी अधिकारी म्हणून सौ फ बाजीराव बळे यांनी काम पाहिले। भूम नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे, परंतु भूम शहरामध्ये अनेक कामं ही प्रशासनाच्या अधीनस्थ राहून न केली जातात। तत्कालीन सत्ताधारी हे स्वतः पुढाकार घेऊन काम करत असताना दिसत आहेत। ही बाब आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून दिली आणि प्रत्येक काम हे प्रशासनाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करून घ्यावं ही एक मागणी केली आणि भूम शहरातील आठवडे बाजार असेल किंवा इतर काही गोष्टीच्या बाबतीत असतील नगरपालिकेने घेतलेल्या ठरावाच्या प्रती आणि इतर आवश्यक ती माहिती आम्हाला तात्काळ उपलब्ध करून द्यावी। कारण माहितीच्या अधिकारात किंवा इतर मार्गाने जर माहिती घ्यायची म्हणलं तर त्याला कालावधी खूप लागतो। त्या अनुषंगाने आम्हाला आवश्यक असलेली माहिती तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी आम्ही सर्व पक्षांच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन आणि निवेदन घेऊन आम्ही मागणी केलेली आहे।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.